तर दुसरीकडे या दोन्ही दाव्या आणि प्रतिदाव्यांमध्ये दुसरा पक्ष म्हणजे अर्थातच भाजप, कारण देवेंद्र फडणवीसांवरती व्यक्त झालेले आहेत स्वतः शरदचंद्र पवार. आणि याच महत्वाच्या विषयावरती अधिक चर्चेसाठी यावेळेला आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक. विश्वासजी, दोन पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चांवरून देवेंद्रजींच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेवरती शरद पवारांनी आपली नाराजी तर व्यक्त केली, पण मित्रपक्षांच्या निर्णयाबाबत भाजपला खरोखर किती माहीत होतं हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. विश्वासजी, मग शरद पवारांचं देवेंद्रजींवर कसं प्रेम आहे आणि ते कसे व्यक्त होत असतात हे महाराष्ट्र बघत असतो. खरंय, त्यामुळे त्याला मी फार जास्त महत्व देणार नाही. बरं, बघा, तुम्ही जो इंटरव्ह्यू आता दाखवला 28 तारखेला अजितदादा पवारांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्यानंतर 30 तारखेला संध्याकाळी मला वाटतं देवेंद्रजी नागपूर एअरपोर्टला उतरल्यानंतर मीडियाची लोक त्यांच्यासमोर आले. बरोबर. आणि मीडियासमोर आल्यानंतर त्यांनी हा जेव्हा विषय काढला तेव्हा देवेंद्रजींनी स्वतः पहिल्यांदा काय बोलले, मी शब्दशः सांगतो. देवेंद्रजींनी हेच म्हटलं की मुळामध्ये शरद पवार गट राष्ट्रवादी आणि अजित पवार गट राष्ट्रवादी हे दोन्ही वेगवेगळे पक्ष आहेत आणि त्यांचं विलिनीकरण होणं न होणं हा त्यांचा वैयक्तिक म्हणजे खासगी मामला आहे. त्यात आम्हाला काही म्हणायचं नाही. मात्र त्यांचं जर विलिनीकरण होणार असेल किंवा होणार असतं तर मला एनडीएचा घटक म्हणून मुख्यमंत्री म्हणून करणं अपेक्षित होतं दोन कारणासाठी. पहिलं कारण म्हणजे अजितदादांचे माझे असलेले पर्सनल संबंध. आदल्या दिवशी रात्री देखील ते तासभर गप्पा मारत होते असं त्यांनी सांगितलं. आणि दुसरं, अजितदादा गट हा एनडीएचा घटक पक्ष असल्यामुळे एवढा मोठा निर्णय एनडीएला न सांगता ते घेऊ शकत नाही अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं. अन्यथा देवेंद्रजींना या विलिनीकरणाबद्दल काही स्वारस्य नव्हतं, काही बोलायची आवश्यकता नव्हती. हे त्याच्या मागचं बॅकग्राऊंड आहे. बरोबर आहे. मात्र अजितदादांच्या अपघाती मृत्यूमुळे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच राहिलेले आहेत. बरं, देवेंद्रजींच्या या प्रतिक्रियेमुळे पक्षाच्या स्वेच्छाधिकारावर, स्वायत्ततेवरती गदा आली असल्याचा आरोप भाजपला अर्थातच तुम्हाला मान्य आहे का? अजिबात नाही, अजिबात नाही. बघा, विलिनीकरणासाठी दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, ते निर्णय घेऊ शकतात, त्याच्यात भाजपाचा से काही राहणार नाही. मात्र भाजपाला फक्त एनडीएचा घटक म्हणून त्याची माहिती देणं हे अपेक्षित आहे, एवढाच त्याच्या मागचा अर्थ आहे. बरोबर आहे. मात्र सध्या ज्या एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत आहेत, कुरघोडी सातत्यानं होताना दिसून येत आहेत आणि आताच या सर्व चर्चांना उधाण आल्याचं दिसतंय. राजकारण नेमकं कोण करतंय असं आपल्याला वाटतं? बघा, माननीय अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर लागलीच ज्या प्रकारे घटनाक्रम घडला आणि घटनाक्रम घडल्या, बघा, अजितदादा पवार गट जो राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांना त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाच्या दृष्टीने, सर्वांच्या दृष्टीने काही निर्णय घेणे अपेक्षित होते जे त्यांनी घेतले. मात्र हे निर्णय घेतल्यानंतर शरद पवार गटाकडनं वन साइडेड हे स्टेटमेंट येणं सुरू झालं की अजितदादांच्या आमच्या चर्चा फायनल स्टेजला होत्या, 12 तारखेला विलिनीकरण होणार होतं. मात्र त्या मीटिंगमध्ये अजितदादांच्या व्यतिरिक्त कोणीच नाही. मात्र शरद पवार गटातनं त्यांचे अनेक नेते, ते जयंतराव पाटील असो किंवा रोहित पवार असो किंवा मला ते आव्हाड साहेब पण होते, हे सगळेच होते. त्यामुळे एकटे अजितदादा पवार आणि तिकडनं पूर्ण शरद पवार गट, आणि त्या बैठकीत अशी चर्चा झाली ही या गोष्टींवर तसा जनतेचा विश्वास नाही. आणि तसं जर की असतं तर मग सुनील तटकरे असो, प्रफुल्ल पटेल असो, भुजबळ साहेब असो, मुंडे असो, यांना काहीतरी यांनी माहिती दिली असेल अजितदादांनी. आणि त्याहीपेक्षा अजितदादांचे ज्या प्रकारचे देवेंद्रजींसोबतचे वैयक्तिक संबंध होते, काही तर बोलणं झालं असतं. त्यामुळे शंकेला वाव आहे. शरद पवार गट एक प्रकारे फ्रस्ट्रेट झालेला आहे, त्यांना आता दिशाहीन झालेलं आहे, त्यांचा जनाधार संपलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारचं राजकारण हे करून राहिलेलं आहे. बरोबर आहे. जर त्यांची आणि त्यांच्या पक्षाची ही हतबलता असेल तर निश्चित त्यावरती ते काय तोडगा काढतात याकडे आपलं लक्ष असेलच. मात्र विश्वासजी, मला एक प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो. दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्यावरती भाजपला आक्षेप आहे का? एक. दुसरा महत्वाचा मुद्दा, काल ज्या प्रकारची टाइमलाईन आणि या संदर्भातल्या चर्चा 2024 पासून सुरू झाल्याचा जो घटनाक्रम आम्ही देखील दाखवलेला होता, त्यानुसार सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे की सगळं काही घडत असताना या संदर्भातली कल्पना ही केंद्रातही होती. केंद्रातील दोन महत्वपूर्ण नेते म्हणजेच एक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे अमित शहांना देखील याची कल्पना होती आणि त्यांच्या ग्रीन सिग्नल नंतरच या सर्व घडामोडी होत्या. मग राज्यालाही हे सगळं माहीत असावं यावरती देखील शिक्कामोर्तब होतं जर केंद्रातही याबाबतच्या चर्चा झालेल्या होत्या तर. विश्वासजी, बघा, 2019ला ज्या महाराष्ट्राने अनुभव घेतलेला आहे
केंद्रीय पातळीवर चर्चा झाल्यानंतर शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाला सपोर्ट द्यायचा आणि सरकार बनवायचं ठरलं होतं. अजितदादांना पुढे करण्यात आलं. प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होईल हे देखील ठरलं होतं. अचानक रात्री 12 वाजता शरद पवार साहेब अजितदादांना म्हणतात की तुम्ही असं करू नका. अजितदादांना यांना तोडघाशी पाडायचं होतं. अजितदादांनी त्यांच्या स्वभावानुसार पहाटे शपथ घेऊन ती घेतला कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता त्यांनी तो शपथविधी झाला. त्यामुळे आता शरद पवारांचा परत भारतीय जनता पक्ष किंवा केंद्रीय नेतृत्व किती विश्वास ठेवेल हा देखील प्रश्न आहे. राहिला प्रश्न विलिनीकरणाचं, दोन्ही पक्षांचं विलिनीकरण होऊ शकतं. आज अजितदादा गट हा एनडीएचा घटक आहे. त्यामुळे शरद पवार गट एनडीए म्हणजे अजितदादा गटामध्ये जर विलीन झाला तर त्याला भारतीय जनता पक्षाची तशी काही ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही. कारण ज्या पॉइंट्सवर, ज्या टर्म्स अँड कंडिशन्सवर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला एनडीए मध्ये घेतलेला आहे, त्या टर्म्स अँड कंडिशन जर अबाधित राहणार असतील तर आम्हाला त्याची काही म्हणजे प्रॉब्लेम असता का नाही. निश्चितच आहे. दोन्ही पक्षांच्या बाजू आम्हाला समजून घेता आल्या, महाराष्ट्रालाही समजून घेता आला. धन्यवाद भाजपतर्फे संपूर्ण प्रतिक्रिया देण्यासाठी. तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात विश्वासजी. धन्यवाद.